पुढच्या बातमीकडे बातमी संभाजीनगरहून। संभाजीनगरमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये जन्म नोंदणी घोटाळा समोर आलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलाय, पत्राद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयाच्या 17 महिन्यांमध्ये 1 वर्षाहून अधिक वयाचा 4967 जन्म नोंदीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। या संदर्भात तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी एका पत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडे केलेली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेला आहे। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, शासकीय रुग्णालयामध्ये जन्म नोंदणीचा घोटाळा समोर आलेला आहे आणि किरीट सोमय्या यांनी कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। काय नेमकं प्रकरण आहे? नक्कीच त्याचे जर पाहायला गेलं छत्रपती संभाजीनगरचे घाटी रुग्णालय जे आहे ते मराठवाड्यातून वेगवेगळ्या भागातून रुग्ण या ठिकाणी येत असतात। महिला ज्या आहेत त्या डिलिव्हरीसाठी या ठिकाणी येत असतात। मात्र घाटी रुग्णालयामध्ये आता जन्म नोंदीचा घोटाळा जो आहे तो समोर आल्याचं भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हणलेलं आहे। तब्बल 1 वर्ष 17 महिन्यामध्ये पाहिलं तर 4967 जन्म नोंदी जे आहे ते घोटाळा झाला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। एक पत्राद्वारे त्यांनी शिक्षण वैद्यकीय आयुक्ताकडे जी आहे ती मागणी देखील केली होती या बाबतीत चौकशी करण्याची। मात्र आता या पत्रानंतर आता शिक्षण विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडून जे आहे ते आता एक समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे आणि या समितीमार्फत आता संपूर्ण 17 महिने झालेले नोंदी ज्या आहेत त्यांची चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून हा आरोप करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता समिती जी आहे ती स्थापित करण्यात आलेली आहे। 9 जून ते 13 जून या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड या तिन्ही जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक कार्यालय जे आहे त्या अध्यक्षापित खाली जन्म मृत्यू निर्बंध कार्यालयाची नोंदी जी आहे ती घाटी रुग्णालयातील जन्म नोंदी सखोल पातळीची जी सूचना आहे ती करण्यात आलेली आहे। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।